नमस्कार, मी आहे सीमा घुगे पुण्यावरून. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर माझ्यामध्ये ना थोडासा कॉन्फिडन्स लो आहे. इंस्टावरती तशी मी फडफड बोलते बरं का, कारण तिथे आता थोडीशी प्रॅक्टिस झाली आहे. पण इथलचे नवीन सबस्क्रायबर्स आणि हे सगळं मला थोडंसं नवीन वाटतं आणि बोलायला थोडंसं कॉन्फिडन्स लो वाटतं. तर असं तर एका दादाने ना परवाच्या व्हिडिओवरती खूप छान कमेंट केली की ताई तू पुढे चल, आम्ही तुझ्या सोबत आहे म्हणून. तर दादा खरंच तुझं खूप सारं थँक्यू. आणि असे लोक समजून घेतात ना, तर तेव्हा आहे ना खरंच असं थोडंसं आहे ना प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ बनवायला. पण जरा अशा वाईट कमेंट्स आल्या ना तर थोडंसं डिमोटिवेट होऊन जातो की लोक असं बोलतात वगैरे म्हणून. पण काय आपण त्यात काही नाही करू शकत. लोकांचं हात धरू शकतो पण तोंड आपण धरू शकत नाही. त्याच्यामुळे आणि आता मी जास्त विचार करायचा पण सोडून दिला आहे. तर असं मला आज ना चिकनची भाजी बनवायची होती. मी चिकनला हातसुद्धा न लावणारी मुलगी चिकन बनवते आहे. म्हणजे मला आता थोडा स्वतःवरती प्राऊड फील होतो की मी बनवते आहे. पहिलं माझ्या तथ्यात हे बसत नव्हतं चिकन वगैरे. पण मग मला आता लग्न झाल्याच्या नंतर ना माझ्या मिस्टरांना आवडतं. तर आपल्यामुळे दुसऱ्याचं मन नको मारायला म्हणून मी हळूहळू शिकली आहे आणि मी आता बनवते. आता हे सेकंड थर्ड टाईम असेल माझं कदाचित की जे मी बनवते, नाही तर ते त्यांचं बनवून खातात. पण मला थोडंसं वाटलं की थोडंसं आपणही बनवून द्यायला पाहिजे वगैरे. तर मग मी थोडंसं शिकते हळूहळू. त्यांचंच बघून बघून शिकले. आणि ह्याचा मसाला तर बनवता येतच होता, कारण काळ्या भाजीला वगैरे मसाला हा बनवतातच. मग हळूहळू आता मी शिकते आहे. तर आज ट्राय करायला घेणार होती. लास्ट टाईम जे बनवलं ना ते छान नव्हतं झालं, पण सेकंड टाईम आलं खूप छान झालं होतं, आवडलं. तर ते म्हणे तसंच बनव, म्हणून ना मग तसंच बनवायला घेतलं होतं. त्याच्यासाठी ना मस्त असं खोबरं, कांदा, टमॅटो आणि 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, कोथिंबीर घेतली होती. ते छान असं खरपूस भाजून घेतलं होतं. त्याच्यानंतर ना ते थंड झाल्यावर मिक्सरला काढून घेतलं आणि साईडला लगेच ना चिकन धुवून घेतलं होतं. त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकलं आणि 4 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या कुकरला. कारण चिकन ना खूप जास्त सॉफ्ट शिजलेलं असतं ना, खायला छान वाटतं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून 4 शिट्ट्या काढल्या होत्या आणि तर 3मध्ये पण होऊन जातं ते. त्यानंतर मग मस्त अशी कढई तापायला ठेवली. त्याच्यामध्ये तेल घातलं. आता ते म्हणतात की एवढं तेल नसतं टाकायचं, पण तरीशिवाय ना भाजीला मज्जा पण येत नाही. उगाच ते खाल्ल्यासारखं वाटत नाही, म्हणून मी थोडंसं तेल जास्त टाकलं तरीसाठी. आणि नंतर ना मग वाटलेला मसाला जो आहे ना तो त्याच्यामध्ये घातला आणि तेल सुटूपर्यंत आहे ना भाजून घेतला. तसंच मग तिकडं चिकनही शिजलं होतं. तर त्याच्यामध्ये मग ते चिकन टाकलं. परत एक वाफ दिली. वाफ गेल्यानंतर ना तेल सुटलं त्या चिकनला आणि याला. मग ते झाल्याच्या नंतर मग मी त्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकलेलं आणि एक 5 ते 7 मिनटं ना उकळी काढून घेतली आणि चिकनची भाजी झाली. त्याचबरोबर ना सोबत मैद्याचे पराठे केले होते मस्त आणि ते कॉम्बिनेशन खूप छान लागलं.